श्री गजानन विजय अध्याय 6वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी, हा अनुभव संतांचा। त्या संतवाक्की भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातलो। आता विन्मुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या। म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर। बालकाचे हीनपण, माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी। असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका। गावाची या दक्षिणेस, बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एके दिवस, कणसे मक्याची खावया। बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी, विहिरी पासी तयारी केली कणसे भाजण्याची। विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे। आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12, तेणे डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा। त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की। त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो। त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून। प्राणापरी आवडती, वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती, आसनी होती निर्धास्त। ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निजचित्ती माशांचा। माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी। ऐशा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या। वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी। माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी, त्यांचे काटे शरीरी, बोचले असती असंख्यात। यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो। कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला, कणसे मक्यांची खावयाला, मंडळींच्या समवेत। अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण, झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा। बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थाने। जीवांनो जा निघोन, बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण, तुम्ही कोणी न चावावे। जमलेल्या मंडळीत, बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ, येत आहे धावोनिया। ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या, त्या आपल्या निजदृष्टी। महाराज त्या पाहोनी, बोलते झाले हासोनी, वा खूप केली समे जवानी, आम्हासी तू माशांची। अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी, लढू भक्त ये धवा। याचा करी विचार,
संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती, ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर, महाराज आणवू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया, आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार, याचा भावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन, महाराज बोलते झाले, अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा, त्या माशी रूप सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान, बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून, बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना, करीतसा तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्षती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली मंडळी निज गृहाते. असो पुढे एक वेळा, महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला, श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा, शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा, भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्तलीलामृतात वर्णिले आहे इत्थंभूत, आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचार, आहे 18 कोसांवर, ईशान्येला पर्येसी. मनोवेगाचा सजवून वारू, निघते झाले सद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्यासी, एका निबिड तरशा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन, वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या सती, तृण वाढले भूमीवरती, सर्पवारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले, तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका, हितगुजते करावया. अनुभवते आपापले, एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले,
प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगाठाया, उपाधिते नासावया, वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रांत. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे अपेक्षारहित असावे, चित्तातून न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही, तू मी आणि शेषशायी एकरूपा अहो पाही, जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आलासमसी भेटावया, ही तुझी केवढी दया उपमायाला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहात, तैसाच मी या आकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्यापून. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुनी पळत, क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणून ये गुरु ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्नीती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे आकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले पहाया द्वय संतासी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात.
त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाण येते जाहले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्तिजाच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर अर्घ्य त्यासी देतसे. पंच उषः काला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरता आला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी, समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोन. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तई व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ्य देता, तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती आजानुबाहु निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षलामनी, संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायांवरी गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊन पाहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळिली गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली कशाची ही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोधरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. श्लोक. हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, तेवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिधला थोर,
सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकिता भेटतो घननीळ, त्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वऱ्हाडात, 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन भिवू लागती सहजची. गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी, म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी, राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी, तू बोलाविशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीर गाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समस्ता, भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षूला दावोपथ संतचरण सेवेचा शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु.
सद्गुरु गजानना, रक्षक तूची भक्त जना. निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू, देह सुनि देहातीत तू. माघवद्य सप्तमी दिनी, शेगावात प्रगटोनी. पुष्ट्या पत्रावळी निमित्त, विदेहत्व तव हो प्रगट. व्यंकटलालावरी तुझी, कृपा जाहली ती साची. गोसाव्याच्या नवसासाठी, गांजा घेसी लावुनी होती. तव पद तीर्थे वाचविला, जानराव तो भक्त भला. जानकी रामा चिंचवणे, नासवुनी स्वरूपी आणणे. मुकीन चंदूचे कानवले, खाऊनी कृतार्थ त्या केले. विहिरी माझी जलविहीना, केले देवा जलभरणा. मधमाशांचे डंख तुवा, सहन सुखे केले देवा. त्यांचे काटे योग बले, काढून सहजी दाखविले. कुस्ती हरिशी खेळोनी, शक्ती दर्शन घडवोनी. वेद म्हणूनी दाखविला, चकित द्रविड ब्राह्मण झाला. जळत्या पर्यकावरती, ब्रह्मगिरीला ये प्रचिती. टाकळी कर हरिदासाचा, अश्वशांत केला साचा. बाळकृष्ण बाळापूरचा, समर्थ भक्ताची जो होता. रामदास रूपे त्याला, दर्शन देऊनी तोषविला. शुक्लालाची गोमाता, द्वाड बहु होती ताता. कृपा तुझी होताच क्षणी, शांत जाहली ती जननी. पुढे लक्ष्मण शेगावी, येता व्याधी तू निरवी. दांभिकता परिती त्याची, तू न चालवून घे साची. भास्कर पाटील तव भक्त, उद्धरिलासी तू त्वरित. आज्ञा तव शिरसावंद्य, काकही मानती तुझ वंद्य. विहिरी माझी रक्षियला, देवा तू गणू जवऱ्याला. पितांबरा करविलीला, वठला आंबा पल्लविला. सुबुद्धी देशी जोशाला, माफ करी तो दंडाला. सवडद येथील गंगा भारती, कुंकुनी वारिली रक्तपिती. कुंडलिकाचे गंडांतर, निष्ठा जाणून केले दूर. ओंकारेश्वरी फुटली नौका, तारी नर्मदा क्षणात एका. माधवनाथा समवेत, केले भोजन उच्छिष्ट. लोकमान्य त्या टिळकांना, प्रसाद तुझी पाठविला. कवर सुताची कांदा भाकर, भक्षिली सत्वा प्रेमा खातर. नग्न बैसुनी गाडीत, लीला दाविली विपरीत. पाहिजे चित्ती तव भक्ती, कुंडलिकावर विरक्त प्रीती. बापू नामनी विठ्ठल भक्ती, स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती. कवठाच्या त्या वार कर्याला, मरी पासुनी वाचविला. वासुदेव यती तुझ भेटे, प्रेमाची ती पूर्णपटे. उद्धट झाला हवालदार, भस्मीभूत झाले घरदार. देहांताच्या नंतरही, किती जणा अनुभव येई. पडत्या मजुरा झेलियले, बघती जन आश्चर्य भले. अंगावरती खांब पडे, स्त्री वाचे
आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येती आज मितीला शरण जाऊनी गजानना दुःखतया ते परिकथना कृपा करी तो भक्तांसी धावून येतो वेगेसी गजाननाची पावनी नित्य असावी ध्यानी मनी पावन गुरुवारी नेमे करा पाठ बहु भक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखाचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला।